हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू फूड अँड मूड विथ प्रिया. आपण सगळेजणच म्हणजे ऑलमोस्ट सगळे नाश्ता सकाळी करतच असतो आणि खरं तर नाश्ता केला पण पाहिजे, कारण एक जर हेल्दी लाईफस्टाईल मेंटेन करायची असेल तर सकाळचा नाश्ता मस्ट आहे. पण बऱ्याचदा असं होतं, रोज नाश्त्याला तेच पोहे, तोच उपमा किंवा शिरा किंवा सुशिला किंवा फार फार तर मग डोसा इडली वगैरे. पण तेच प्रकार खाऊन बोर होतात आणि जर इडली डोसा करायचं म्हणलं तर आदल्या दिवशीपासूनची त्याची तयारी करावी लागते. सो आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे अगदी पटकन होणारा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता. नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली. सोबतच नेहमीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चला सुरुवात करू या रेसिपीला. सो आपला मस्त हेल्दी, टेस्टी आणि पटकन होणारा असा नाश्ता बनवण्यासाठी मी इथे एक कढई गरम व्हायला ठेवली. त्यामध्ये 1 चमचाभर तूप घेतले. तूप किंवा तेल काही घेतलं तरी चालेल. थंडीच्या दिवसात बघा ना, कितीही आपण मेल्ट करून ठेवलेलं असलं तरी तूप घट्ट होतच लगेच, तेल म्हणा किंवा तूप म्हणा. सो मी इथं घेतलं 1 चमचाभर तूप. तूप थोडंसं मेल्ट झालं की त्याच्यावर एक 5-6 काजूच्या पाकळ्या थोड्याशा परतून घ्यायच्यात. आपल्याला काजूमधून कट करायचे आणि त्याच्या पाकळ्या काढून घ्यायच्या आणि त्या तुपावर छान अशा थोड्याशा गुलाबीसर परतून घ्यायच्या. काजूच्या पाकळ्या आपण परतून घेतल्यात, काढून घेऊया आता. ही रेसिपी करायला अगदी सोपी आणि हा प्रकार लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारा असा आहे आणि प्लस हेल्दी. कितीही खा, काही त्रास होत नाही. सो आहे त्या तुपामध्येच आपण टाकली आहे थोडीशी मोहरी, जिरे मोहरी थोडीशी तडतडले की त्यामध्येच आपण घालणार आहे उडदाची डाळ 1 चमचा. डाळ थोडीशी परतून घेऊया. यामध्येच तुम्ही डाळ थोडंसं मिक्सरवर जाडसर क्रश करून पण घालू शकता. अर्धा चमचा हिंग, आपला तिखट मिठाचा जो छोटा चमचा असतो त्याने. त्यामध्येच आपण घातलाय थोडासा ओवा. ते सगळं परतून घ्यायचं आणि त्यामध्ये आपण घालतोय 1 कप बारीक रवा. आपण जो नेहमी शिरा उपीटाला जो जाड रवा वापरतो तो नाही, त्यापेक्षा जो थोडासा बारीक रवा येतो तो बारीक रवा. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडासा रवा भाजेपर्यंत आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे चांगला रवा भाजून घ्यायचा आहे. रवा मी भाजून घेतला आणि काढून घेतलं हे सगळं एका भांड्यात. रवा आता गार होऊ द्यायचा. हे सगळं जे आपलं मिश्रण आहे त्यामध्ये आपण घालतोय आता 1 कपला थोडंसं कमी असं दही फार आंबट नको आहे किंवा फार असं सवळ पण नको आहे. थोडासा आंबटपणा हवा आहे. खूप शिळं दही वापरू नका, नाहीतर खूप वास येतो त्याचा आणि पदार्थ चांगला पण होत नाही. 1 कप रव्यासाठी 1/4 कप दही घेतलं मी इथं. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. त्यामध्येच मी घालते आता अर्धा कप पाणी. पाणी एकदम घालू नका, थोडं मिश्रण मिक्स करत असताना पाणी घाला, म्हणजे अंदाज येतो. एकदम पाणी घातलं तर खूप पातळ व्हायची शक्यता असते. चांगलं मिक्स करून घ्यायचं, गाठी नाही राहिल्या पाहिजेत. आणखीन लागत असेल तर 1 चमचाभर पाणी घालायचं आणि छान असं मिश्रण एकसारखं एकजीव करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता अजिबात गाठी नाही झालेल्या याच्यात. व्यवस्थित मिक्स करून झालं की याला एक अर्धा तास आपण भिजू देणार आहे. झाकण ठेवायचं आणि अर्धा तास मिश्रण छान असं भिजू द्यायचं, म्हणजे रवा मस्त फुलून येतो. मी एक अर्धा तास आपला रवा आणि दहीचं मिश्रण भिजू दिलं. तुम्ही बघू शकता छान रवा फुललाय, मस्त मुरलाय, फुललाय म्हणजेच. त्यामध्ये आता घालूया चवीनुसार मीठ, किंचितशी साखर, 1 चिमटभर. चव छान येते आणि दह्याचा खूप जास्त असा आंबटपणा पण लागत नाही. त्यामध्येच आपण घालतोय बारीक चिरलेली कोथिंबीर. सगळं परत एकदा छान मिक्स करायचे. आता यामध्ये आपण घालणार आहे थोडंसं पाणी आणखीन, कारण रवा फुलल्यामुळं मिश्रण थोडंसं घट्ट वाटते. आणि त्या पाण्यावर लागलीच इनोची अर्धी पुडी, आपण जी 10 रुपयाची पुडी घेतो इनोची, ती अर्धी पुडी घालायची. इनो नसेल तर घरचा जो खायचा सोडा आहे तो सोडा अर्धा चमचा घालायचा. लगेचच तुम्ही बघा किती छान मिश्रण असं फुलून आलं आहे. खूप जास्त हलवायचं नाही, हलकेच इनो मिक्स करायचं आणि लगेचच आपण आता पुढची प्रोसेस करणार आहे.
इडलीची जाळी घेतली मी इथं, त्याला तेल लावून घ्यायचं. आपण तळून घेतलेले जे काजू आहेत परतून घेतलेले, तो एक एक काजूचा तुकडा ठेवायचा आणि त्यावर आपण तयार करून घेतलेलं मिश्रण घालायचं. अगदी मस्त सॉफ्ट जाळीदार अशी खूप छान इडली होते आणि अगदी पटकन. सो इथं मी सगळ्या जाळ्या भरून घेतल्यात, म्हणजे आपले जे इडलीचे स्टँड आहेत ते. इडली कुकरला 15 ते 20 मिनिट छान वाफवून घ्यायचे आपल्याला. त्याला मोठ्या गॅसवर 15 मिनिटात होते इडली. आपण झाकण काढून बघूया. वाव, मस्त फुलून आली आहे. काटा चमच्यानी किंवा सुरीनी बघायचे, टेस्ट करायची. जर लागत असेल मिश्रण तर झाली नाही असं समजायचं. थोडीशी गार झाल्यानंतर इडली काढून घ्यायची आणि बघा किती हलकी, जाळीदार आणि किती मस्त स्पंजी इडली झाली आहे आणि ती अगदी कमी वेळामध्ये. खूप मस्त लागते टेस्टला. ही इडली तुम्ही नारळाच्या चटणीसोबत, सॉससोबत किंवा मस्त गोड अशा दह्यासोबत किंवा डाळ शेंगदाण्याच्या कालवलेल्या चटणीसोबत कशासोबतही सर्व करू शकता. अगदी टेस्टी लागते, पटकन होते, मुलांना तर खूप आवडते. सो नक्की ट्राय करून बघा. भेटूया नंतर. थँक्यू.